लेकरं आले पाहिजे. जो वाचणार नाही पुस्तक त्याचं खराब होईल मस्तक. अरे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी 40 वर्षापर्यंत 45,000 ग्रंथ वाचून घेत टाकले हो. अरे ज्या महापुरुषानं पुस्तकावर फार मोठं प्रेम केलं हो. एवढं मोठं संविधान दिलं की कष्ट केले तर माझ्या अभिमाने जाती जातीत वाटू नका रे. कष्ट केले तर माझ्या अभिमाने जाती जातीत वाटू नका रे. माझ्या अभिमाने कष्ट केले तर माझ्या अभिमाने जाती जातीत वाटू नका रे. जाती जातीत वाटू नका रे. कष्ट केले तर माझ्या अभिमाने जाती जातीत वाटू नका रे. संविधान दिले भारताला, संविधान दिले भारताला, दान त्याची तुम्हाला उद्या रे. कष्ट केले तर माझ्या अभिमाने जाती जातीत वाटू नका रे. कष्ट केले तर माझ्या अभिमाने जाती जातीत वाटू नका रे. म्हणून माझ्या मायबाप हो, केवढा मोठा संघर्ष हो या महापुरुषाचा. छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ मासाहेब छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं. आणि म्हणून माझ्या माता भगिनींनो, लेकरांना हे संस्कार द्या. कारण मातेच्या स्वभावे पुत्राची घडण, त्यास उज्ज्वल ठेवी तिचे वर्तन. आज पाहतो आम्ही महिला तुमच्या संस्काराची गरज आहे. पण जशी छत्रपती शिवाजी महाराजाची माय जिजाऊ त्यांना थोर पुरुषाचे धडे द्यायची, तर अलीकडे बाया कुठे बसते? टीव्हीच्या समोर, टीव्हीच्या समोर. आणि तुम्हालाही सांगतो माझ्या माता भगिनींनो, तुम्ही मुलांना पुस्तकं द्या. तुम्ही तर इतकं कोणीच बाया सिरियल पाहत नाही. नाही तर एक सिरियल लागे, कोणती रे सिरियल? उतरण. काही दिवसांना लागन चढण, घसरण, पसरण, छोटी बहू, छोटी बहू, छोटी बहू, बडी सास, दोन्ही मिळून भांडे घास. पण इथं तर कोणीच सिरियल पाहत नाही. कोणत्या कोणत्या सिरियल आहे? तारक मेहताचा उलटा चष्मा, उलटा चष्मा. आणि त्याच्यात कोण राहते रे पोरायनं? हा, जेठालाल. ते दीदी बोलली पाय, दीदीसाठी टाळी वाजून दे पाय. ते बरोबर बोलली. जेठालाल. त्याच्या बायकोचं काय नाव बेटा? पण त्याचं लक्ष कोणावर राहते? पाय रे, सारा हिशोब आहे, सगळा हिशोब त्याले मालूम आहे. तुम्ही जेठालाल पाहता म्हणून तर पोपटलाल पैदा होऊन राहिले. आणि म्हणून माझ्या माता भगिनींनो, तुम्ही लेकरांना घडवलं, मुलांना संस्कार द्या. संस्काराची आज गरज आहे हो. तुम्ही तर पुस्तकं वाताना वानात, आता वान बंद झाले, पण सुरू होतील नंतर. आता नाही तर या घरून त्या घरी 5-25 जणीचा मोर्चा, इथून त्या घरी. आणि काय काय देते रे वानामध्ये? बोरं, अजून उसाचं पेरकण, उसाचं पेरकण, अजून चमचा. याले सारच मालूम आहे, जाते वाटते. आणि उखाणे मोठे जोरदार घेते काकू, उखाणे मोठे जोरदार. अकेटीतली बकेट, अकेटीतली बकेट, बकेटीमध्ये होतं गवत. मी होती जेवत तर बाल्याचा बाप आला लवत. माई आजी तर दरसाल उखाणं घे, शंकराच्या देवळात घेतलं बापा तीर्थ. आणि माया आजोबाचं नाव किसनाजी होतं. ए दीदी शांत बस ना, इकडं मायाकडं लक्ष दे ना बेटा, शांतता राखा. तुम्ही दोघी तिघीनं ठरवलं का आज का गडबड करायची बा म्हणून? कोण्या वर्गात आहे दीदी? उभी राहा बरं. तू चौथीत आहे. काय नाव तुझं? आणि आडनाव काय? भुजबळ. बापरे, मोठ्या तिकडं मुंबईपर्यंत नाव गेलं. आमचे नाव खरंच आमचे हां पाहिजे. आमचे आडनाव काही काही मोठे मजेशीर आहे, ज्यानं
ज्यानं कधी मच्छर नाही मारलं त्याचं आडनाव वाघमारे. बरं, प्राण्याचे आडनाव आहे वाघ, कोल्हे, ससे, ससेही आहे, काही काही डुकरे, डुकरेही आहे. 4 जिल्ह्याचा साहेब. किती जिल्ह्याचा? 4 4 जिल्ह्याचा. आणि आडनाव डुकरे. डुकरे. बरं पोराईनं तुम्ही सांगा रे, जर मालक जर सर असता, जर नवरा टेलर जर असला तर त्याच्या बायकोले काय म्हणते? टेलरिंग. बरोबर बोलली दीदी. आणि नवरा जर गुरुजी असला, सर असला तर त्याच्या बायकोले काय म्हणते? मॅडम म्हणते, आहे का नाही? म्हणते का नाही? आणि 4 जिल्ह्याचा साहेब, 4 जिल्ह्याचा साहेब आणि आडनाव डुकरे. डुकरे. आणि त्याची बायको नट्टापट्टा केला, दागिने घातले आणि चालली रस्त्यानं. आणि पाय आया बाया म्हणे, कोण चालली रे? डुकरे. पाय. आहे का नाही? पोरायला सगळंच मालूम आहे. पण आज मोठा आनंद वाटून राहिला, कारण हा जगदीश बाबाचा दरबार आहे की आमचं कल्याण कुठे होईल? जगदीश बाबाच्या दरबारात, संतांच्या दरबारात. नाही तर लोक मराले भेटे. कोरोनात तर काकू एवढी फजिती झाली आमची. अरे मोठी एवढी जिवाळ्याची पत्नी, ते बी ताट सरकवून देत होती, ताट सरकवून देत होती. लोक मराले खूप भेटे, एवढे मराले भेटे का काही विचाराचं काम नाही. एका जणानं डॉक्टरच्याच घरापाशी बिल्डिंग बांधली, घर बांधलं. म्हणे महाराज कधी अटॅक येईन नेम नाही, म्हणून मी म्हणे डॉक्टरच्या घराजवळच घर बांधतो. आता नरांगे दादा ह्या गोष्टीले 5 वर्ष झाले. मागच्या वर्षी तो डॉक्टरच मेला. सांगण्याचं तात्पर्य, लोक मराले खूप भेट, पण लक्षात घ्या शेवटी तर मरा लागणच, शेवटी तर मराच लागणार आहे. कोणी राहायला नाही आलं. कोण करते कोणावर प्रेम? कोणीच नाही करत कोणाच्या जीवावर प्रेम, कोणीच नाही करत. काही पोट्टे म्हणत असतील, महाराज तुले का मालूम आहे, बिन्यानं आम्ही 1.5 घंटा मोबाईलवर बोलतो का? अरे कोणीच नाही कोणावर प्रेम करत. 25 वर्षाची नवरीन आणि 30 वर्षाचा तिचा नवरा जेवाले बसली. पोळी घ्या ना, कढी घ्या ना, चपाती घ्या ना, थोडासा भात घ्या ना, आणि तेच जोडपं म्हातारा होऊ द्या. म्हणजे 70-75चा तिचा नवरा आणि 60-65ची त्याची बुढी. ते म्हणते, म्हाताऱ्या 1 पोळी कमी खा, म्हाताऱ्या भजे कमी खा, म्हाताऱ्या